राजाश्रय लाभलेला कोल्हापूर जिल्ह्यातील गूळ उद्योग मागील 2 ते 3 वर्षात अडचणीत सापडल्याचं चित्र होतं. मनुष्यबळाची टंचाई, साखर कारखान्यांकडून ऊसाच्या दरात झालेली वाढ आणि गुऱ्हाळांची घटती संख्या यामुळे गूळ व्यवसायावर संकट निर्माण झालं होतं. मात्र यंदाच्या हंगामात हे चित्र पूर्णपणे बदललेलं असून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या अचूक नियोजनामुळे गूळ उद्योगाला पुन्हा एकदा उभारी मिळाली आहे. बाजार समितीतील गूळ विभागाने शेतकरी आणि गुऱ्हाळ मालकांशी वाढवलेला संवाद तसेच हंगामभर केलेले नियोजन याचा थेट परिणाम गूळ आवकेत वाढ होण्यावर झाला आहे. चालू हंगामात आतापर्यंत 24,87,959 गूळ रव्यांची आवक झाली असून ही आवक मागील 4 वर्षांच्या तुलनेत 3,80,525 रव्यांनी अधिक आहे. कोल्हापूरची गूळ बाजारपेठ ही ऐतिहासिक असून जिल्ह्यात उत्पादित होणारा गूळ आजही गुजरातसह विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाठवला जातो. कोल्हापुरी गूळ ही ओळख आजही टिकून असून त्यामुळे गूळ उद्योग अखंडपणे सुरू आहे. मागील 4 वर्षात गूळ रव्यांची आवक 20 ते 22 लाखांच्या दरम्यान मर्यादित राहिली होती. मात्र यंदाच्या हंगामात ही आवक थेट 24 लाखांवर पोहोचली आहे. यामुळे बाजार समितीच्या गूळ विभागात 35 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल झाली असून गेल्या 5 वर्षातील ही सर्वाधिक उलाढाल ठरली आहे. गूळ आवक आणि उलाढाल वाढल्यानं बाजार समितीला 3,07,00,000 रुपये बाजार शुल्क सेस स्वरूपात उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये गूळ हंगाम 12ही महिने सुरू ठेवण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरला. यापूर्वी हंगामापुरतेच गूळ उत्पादन होत होते. मात्र यंदा संपूर्ण वर्षभर गूळ बाजार समितीच्या गूळ मार्केट यार्डात आवक झाली आहे. दरम्यान गेल्या 2 ते 3 महिन्यात गुळाचे सौदे वेळेवर होत नसल्यानं 2 दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असा विश्वास बाजार समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दळवी यांनी सांगितलं. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या बाजार समितीच्या श्री शाहू मार्केट यार्ड या मुख्य बाजार आवारावरती गेले अनेक वर्षे बारमाही गुळाचे सौदे निघाले जातात. सध्या बाजार समितीच्या आवारामध्ये 2-3 वर्षाच्या तुलनेमध्ये अवकेमध्ये वाढ झालेली आहे. चालू वर्षी 300 कोटीची जवळपास उलाढाल झालेली आहे. यामध्ये शेतकरी बांधवांनी गुळाचे दर चांगले असल्यामुळे गूळ उत्पादन वाढीकडे त्यांचा मोठ्या प्रमाणात कल आहे. त्यासाठी काही सध्या आता आवक कमी व्हायला लागलेली आहे. त्यासाठी हमाल जे बांधव आहेत त्यांचा 1-2 दिवसापूर्वी स्ट्राईक झालेला होता, बंद पुकारलेला होता. त्या संदर्भात अडते व्यापारी शेतकरी बांधव यांच्या समवेत चर्चा घडवून आणलेली आहे. उद्या त्या संदर्भात मीटिंग आयोजित केलेली आहे. त्यानंतरच ते धोरण निश्चित होईल की 1 दिवस आड सौदे सुरू करायचे आहेत किंवा कसे. या संदर्भात आज नवीन सभापती साहेब यांची निवड होणार आहे. उद्या निवडीनंतर त्याच्यावरती तोडगा काढण्याचा बाजार समितीचा मनोदय आहे. जनप्रवास लाईव्हसाठी कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, कोल्हापूर.